तर आता मी चाललो आहो सब्जी मार्केटमध्ये आणि मी खूप दिवसापासून फुल डे लॉगिंग केली नाही, तर मी आता फुल डे लॉगिंग पण चालू केली आहे। तर सकाळचे 5:30 वाजले आहे। गुड मॉर्निंग माझ्या मित्रांनो, मेरे दोस्तों, मैं तेरा भाई अक्की। तर आता मी आलो दिग्रस भाजी मंडीमध्ये। जे मला भाज्या लागणार आहे मी इथून घेणार आहो आणि लगेच आपल्या घराकडे निघणार आहो। तर मी करतो आता शॉपिंग। मंडीमध्ये अद्रक फक्त 50 रुपये किलो। तर चला, आता माझी शॉपिंग पूर्ण झाली आहे। आता मी निघतो घराकडे। आणि मंडीमध्ये तुम्ही का जर भाजीपाला घ्यायला गेले तर तुम्हाला तिथे खूप स्वस्तामध्ये भाजीपाला मिळते आणि तुम्ही चांगला एक व्यवसाय पण चालू करू शकता। तर आता मी चाललो घराकडे आणि घरी गेलो की लगेच बसतो भाजीपाला साफसफाई करायला। तर आता मी करतो पत्तागोबी साफ। या पत्तागोबीमध्ये नाही का खूप सारे खराब पानं पण असते आणि डाग वगैरे असते, तर 2-4 पानं हटवली तर पत्तागोबी पूर्ण साफ होऊन जाते, ओके होऊन जाते। माझी सर्व कामं आवरून आता मी निघतो माझ्या ठेल्याकडे माझा बिझनेस ओपन करायला। तर चला निघतो। ठेला ओपन करायच्या पहिले मी गेलो मेडिकलमध्ये, मला काही मेडिसिन्स घ्यायच्या होत्या। कोणतं पण काम असो, लहान असो मोठं असो, ज्याच्यापासून आपलं पोट भरत असेल, ज्याच्यापासून आपल्याला पैसा येत असेल, ते आपल्यासाठी एक लक्ष्मी असते। तर ते चालू काम करण्यापहिले आपल्याला कधी पण त्याची पूजा करावी लागणार आणि साफसफाई पण करावी लागणार। तर मी ते पहिले कामावरून घेतलं आणि नंतर आपला सेटअप करणं चालू केलं। मी शिगडी पेटवली आणि साईबाबाचं नाव घेऊन पूजेला सुरुवात केली, पूजा केली आणि नंतर आपला सेटअप केला। आणि आजपासून स्पायरल पोटॅटो पण करणार चालू, टोर्नेडो पोटॅटो जी आपण 20पासून सुरुवात केली। तर बघू आता त्याला कसा रिस्पॉन्स येणार। आणि इथे संध्याकाळ पण झाली आणि मी लाईटिंग वगैरे पण केली, लाईटिंगने आणखी ठेला अट्रॅक्टिव्ह झाला। टोर्नेडो पोटॅटोमुळे मला चांगला रिस्पॉन्स आज बघायला तर मला आज टाईमच नाही भेटला व्हिडिओ कवर करायसाठी। तर मी थोडं व्हिडिओ कवर करत आहे आणि इथेच माझे कस्टमर आले आणि माझे सबस्क्राईबर म्हणजे माझे मित्र लोक पण आले लहानवाले। एक रोज माझ्या ठेल्यावरती डॉगी येत असते, तिचं नाव मी टॉमीनी ठेवलं आहे, तिच्यासाठी मी रोज पोळ्या आणत असतो। तो चलो अब हो गया अपना पूरा पैकिंग, अभी जा रहा मैं घर। वैसे टोर्नेडो पोटैटो फ्रेंच फ्राइज का पहला दिन था, लेकिन रिस्पांस बहुत अच्छा आया। भाई धंधा ऐसी चीज़ है ना जिसको हम किसी के और पे डिपेंड रह के नहीं कर सकते, तो अपने को खुद को जिम्मेदारी उठानी पड़ती है। तो मैं अकेला चाहता हूँ, अकेला ही खोलता हूँ, अकेला ही क्लोज करता हूँ। तर म्हणजे सांगण्याचा अर्थ म्हणजे की तुम्ही अगर कोणतं पण समजा काम करत असाल तर त्याला दुसऱ्यावर डिपेंड करून नका करू। तुम्हाला येत असेल, तुम्ही हँडल करू शकाल तर तुम्ही चालू करू शकता। तर इथे समजा आजचा दिवस गेला आणि मी पॅकअप केलं आणि पॅकअप केलं की आता घरी निघतो लगेच आणि घरी गेलो की करतो जेवण वगैरे आणि झोपतो। मग तसं मला वाटते तुम्ही पण जेवण वगैरे केलं असेल ना। आता माझ्या लोकेशनवरून माझं घर आहे 15 किलोमीटर, 13 ते 15 किलोमीटर आहे आणि थंडी तर एवढी खूप आहे, पण ते थंडीमुळे आपण थांबू शकणार नाही। थंडीचं काम करणार आपण आपल्या तयारीत राहायचं। तर मी नाही का 2-2 स्वेटर घालत असतो आणि 2-2 शेला पण लावत असतो कानाला, समजा थंडी नाही, हँडग्लोव्स पण घालतो आणि लगेच मग निघतो आपल्या घराकडे। मी माझं रोजचं काय म्हणते त्याला, माझं रोजचं शेड्यूल असं आहे समजा कंटिन्यू। तर आता मी निघतो घराकडे, तुम्ही पण झोपा, गुड नाईट। आणि मी पोचलो माझ्या घराजवळ आता। तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरात लवकर। चला तर बाय, मग आहे आलं माझं घर, गुड नाईट।